नमस्कार. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मोर्चे आहेत, ज्यामध्ये आम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त शिक्षकांचे मोर्चे होते, अनेक प्रकारच्या मागण्या घेऊन अलग अलग पेंडॉलमध्ये. आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी एक पेंडॉल आहे आणि त्या पेंडॉलमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या घेऊन आंदोलनकारी बसलेले आहेत. तेही मोर्चा नेणार अधिवेशनाच्या ठिकाणी. तर सगळ्यात पहिले जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया. सगळ्यात पहिले सर आपला परिचय. मी जळगाव जिल्ह्यातील एक शेतकरी, एरंडोल तालुक्यात वसंत सहकारी साखर कारखाना या परिसरात असलेला त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी आणि तिथलं ग्राउंड लेवलची जी बाजू आहे ती बाजू या सरकारपर्यंत पोहोचावी आणि तेथील जो वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडलेला आहे आणि आज शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था, मक्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, अवकाळी पावसानं या शेतकऱ्याला बेजार केलं. आणि त्यातून येणाऱ्या काळात मी ज्याप्रमाणे एक युवक शेतकरी म्हणून शेती करीत असताना आज आत्महत्या करण्याची वेळ प्रत्येक शेतकऱ्यावर आलेली आहे. आणि जर अशा ह्या दडबदरी सरकारच्या काळात जर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर शेवटी आंदोलन करून ती शेतकऱ्यांची बाजू मांडावी लागेल. आणि आज या केंद्र शासनाने सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून 40,000 कोटीचं पॅकेज या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की देशातील विविध सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या यांना पॅकेज देऊ केलेत. आणि त्या पॅकेजाच्या माध्यमातून हा आमचा कारखाना देखील सुरू व्हावा या मागणीसाठी आमच्याही कारखान्याला 450-500 कोटी रुपये मिळावे. आमच्याजवळ आमच्या कारखान्याची 298 एकर जमीन आहे आणि कारखान्याच्या बाजूला 1 किलोमीटर अंतरावर पाणी, मुबलक पाण्याचा साठा आहे, धरण आहे. आणि अशा परिस्थितीत इंडस्ट्रीयलसाठी लागणारं जेवढं पाणी पाहिजे, मुबलक पाणी आमच्याकडे. आणि वसंत सहकारी साखर कारखान्याची जी डिस्लरी आहे ती 40,000 लिटर कॅपॅसिटीची डिस्लरी आहे. आणि ती जर पुनर्जीवित आणि या सर्व गोष्टी जर पुनर्जीवित करायच्या असतील तर यातून शेतकऱ्याचं मोठं भलं होईल की आज ऊसाला 2,500 ते 3,000 रुपये, 3,500 रुपयापर्यंत ऊसाला भाव आहे. आणि असं जे एकदम रफ आणि टप असं जर पीक म्हटलं तर तो ऊस आहे. ऊस आम्ही याच्या अगोदरही पिकवत होतो, परंतु 27 वर्षापासून सहकारी साखर कारखाना बंद असल्याकारणाने मधल्या काळात 2007ला शेतकऱ्यांचे खूप हाल झालेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अक्षरशः ऊस जाळावा लागला. तशी परिस्थिती येऊ नये म्हणून शेतकरी आज ऊस लागवड करत नाही. भाव माहीत असताना देखील, उत्पादन क्षमता त्यात असल्यावर देखील त्या ठिकाणी तो ऊस उत्पादित करू शकत नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आमचा हक्काचा कारखाना बंद असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी ऊस लांबवर नेण्यासाठी न परवडणार आहे. म्हणून त्या कारखान्याला न्याय मिळावा आणि त्या कारखान्याला शासनाने आमच्या थकामी मिळावी. आणि आजच्या या शासनाने केंद्र शासनाकडे ही मागणी करावी की आमच्याही जळगाव जिल्ह्यातल्या सहकारी साखर कारखान्याला, वसंत सहकारी साखर कारखान्याला 450 ते 500 कोटी रुपयाचं पॅकेज द्यावं की जेणेकरून इथला शेतकरी सुजलाम सुफला होईल. आणि संग्राम थोपटेसारख्या एका नेत्याला भाजपात प्रवेश केल्याबरोबर 471 कोटीचं पॅकेज दिलं जातं. आणि आमच्या ह्या शेतकरी राजानं आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील एरंडोल लोकसभा मतदारसंघात, या जळगाव मतदारसंघात 9 वेळा खासदार भाजपनं निवडून दिला आहे. आणि एवढी जर भूमिका शेतकरी देत असेल आणि भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असेल निवडणुकीच्या काळात, तर आज सरकारने या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे. आणि आज जे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत त्यांना त्या मनस्थितीतून बाहेर काढलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचं मोठं भलं होईल. साहेब, महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वातंत्र्य झाल्यानंतर MSP मिनिमम सपोर्ट प्राईससाठी शेतकरी वारंवार सरकारसमोर लोटांगण घालतो आहे, पण सरकार काही लक्ष देत नाही आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? सरकारला शेतकरीने शेती उद्योगावर भर न देता हे अदानी अंबानीसाठी काम करणारं सरकार आहे, एवढंच या ठिकाणी बोलू शकतो. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत शुद्ध राजकारण करतं शासन, ते कुठलंही असो. शेतकरी संघटना असतील त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बराच वेळा उठाव केला, पण तो उठाव दबाव तंत्राने दाबण्यात आला.
आमची सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शासनाला वेळोवेळी मागणी आहे की तुम्ही आमची MSP या माध्यमातून आम्हाला लागू करा. स्वामीनाथन आयोग जर यांनी लागू केला असता तर आज हा देश शेतकऱ्याच्या माध्यमातून अजून उज्ज्वल भविष्य तयार झालं असतं. आज शेतकरी जो आत्महत्या करतोय ही वेळ त्याच्यावर आली नसती. आज त्याचे लेकरं पोरं बाळं उघड्याने फिरतायत, त्यांच्या मुलांना मुली भेटत नाही, त्यांच्या मुलांचे लग्न होत नाही, एवढी दयनीय अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे त्यांना रोजगार नसल्यामुळे. तर मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकरी मुलगा असला तर त्याला मुली मिळत नाही, पण तो नोकरीवर असला साधारण तरी तर त्यांना मुली मिळतो. शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे. असं म्हटलं जाते की भारत हा शेतीप्रधान देश आहे, पण शेतीला प्रधान न बनवता तिला गड्ड्यात घालण्याचं काम सरकार, जेही सरकार आता हयात आहेत किंवा ते आधी होतं, हे प्रत्येक सरकार हे करत आहेत. शेतकरी जर सुजलाम सुफलाम झाला तर हा देश जगाच्या पातळीवर सुजलाम सुफलाम होईल, कारण ह्या देशामध्ये असलेली जमीन हे सगळ्यात उत्कृष्ट जमीन आहे. इथली प्रत्येक वस्तू देश विदेशात मागणी केल्या जाते, तरी पण सरकार इथल्या शेतकऱ्यावर का लक्ष देत नाही? शेतकऱ्याला देशोघडीला का पाठवत आहे? त्यांना MSP गॅरंटी का देत नाही? व्यापाऱ्यांना सगळं मदत करते, शेतकऱ्यांना करत नाही. शेतकऱ्यांनी याबद्दल काय करावं? तुमचं शेतकऱ्याबद्दल काय मत आहे हे आम्हाला जरूर कळवा. आमच्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा, लोकांना पोहोचवा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.